शाळेमध्ये आज 7 ऑगस्ट 2026 रोजी शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली। या शालेय विद्यार्थ्यांच्या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा हक्क कशा पद्धतीनं बजावायचा याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी पाहायला मिळालं। कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये मतदान केलं। या शाळेमध्ये साधारणपणे 1000 विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याचबरोबर सुरक्षा रक्षक म्हणून त्या ठिकाणी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, विद्यार्थी प्रतिनिधी पोलिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि अशा पद्धतीने शाळेमध्ये एक उत्साहात शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक अगदी आनंदामध्ये पार पडली। आम्ही आमच्या शाळेत आज शालेय मतदान प्रक्रिया राबवली। यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अगदी बालवयापासूनच मतदान कसं करायचं, देशाचं संविधान कसं चालतं, देशात मंत्रिमंडळ कसं निर्माण होतं हे आम्हाला बालवयापासूनच समजलं आणि संविधानाची वाटचाल नेमकी कशी आहे ते देखील या प्रक्रियेमुळे समजलं। आणि आम्ही खरं तर मतदानाचा हक्क 18 वर्षानंतर आहे, पण आम्हाला बालवयापासूनच मतदान नक्की कसं करायचं, त्यामध्ये कोणती प्रक्रिया असते हे सर्व शिक्षकांनी आमच्या समजावले।